शुभ सकाळ मित्रांनो, आज आपण चाललोय एक छोट्याशा ट्रॅकला. घराच्या बाजूलाच आहे, शिंगीचा डोंगर आहे, त्याला नाव आहे शिंगीचा डोंगर. ते जागृत देवस्थान आहे आपलं. तिथे चाललोय आपण मस्तपैकी आज फिरायला. 4 जणच आहोत मस्त. आता जस्ट निघालोय, सकाळच झाले, निघतो आता. सो ऑलमोस्ट आपण पोहोचलोय पायथ्याशी. पायथ्यावरून आता चालत जाणार आहे मस्त. हार्डली किती मिनिटाचा ट्रॅक आहे दादा? 1 तास. हां, 1 तासाचा ट्रॅक आहे. 1 तासात आम्ही आता पोहोचू. सो चला सुरुवात करू आणि बघू. आपण आपल्या ज्या चॅनलचं नाव आहे निसर्ग प्रवास, सो आज आपण निसर्ग प्रवासालाच चाललो आहोत. सो चला बघूया या. मला 1-2 माझे चांगले एडिट करून दे. मला वाटतं थोडा चालू सो तर आपण थोडं जवळ आलो आहे बघा. इथूनच डोंगर दिसतोय आणि ही काजूची बाग आहे. कोणाची तरी आहे, आपल्याला माहीत नाही, बट बघा बघू शकता पूर्ण सगळीकडे काजूची शेती करतात आहे. त्याच्यातूनच आपण चाललो आहोत. मस्त एकदम वातावरण शांत आहे, थंड पण वाटतं आहे आणि फक्त इथे पक्ष्यांचा आवाज येतो, बाकी कसलाच काही आवाज नाही आहे. आणि एक तर आपण जंगलातून चाललो आहे मस्तपैकी. हे बघा, हे दोघं व्हिडिओ काढत येतात आहे. व्हिडिओ काढण्याशिवाय ना काही कामधंदा नसतो. हे कुठे गेलास रे? आमचा माहितीगार भेटला, ट्रॅकर नाही गायडर. अरे आलो आलो. चला, जरा वाट अशी एकदम छोटी आहे, कळणार नाही लगेच अशी वाट आहे. मस्त घनदाट जंगल आहे असं. आपण ऑलमोस्ट अर्ध्या रस्त्यात पोचलो आहे. आता तुम्हाला मजा दाखवतो. हा काठी लागली हो. अरे कुठे गेलात? मस्त छोटे छोटे झरे तयार होतात इथे. इधर को का सांग मग आणू द्या. सो अर्धवट पुसलो आपण. मस्त बघा, मला झरण्याचा आवाज येतो. मोठा धबधबा आहे, दिसतोय की नाही हा प्रश्न आहे. बघू, जवळच पोचलोय. हो हो, मस्त छोटा आहे. हा असा आहे, हा असा गेला. बाबा हा मस्त फिरतोय.
काय जंगल, काय झाडी, काय झाडी, काय डोंगर. असं टाकलं तुला. उभा थांब. आंबे ना हा सो ऑलमोस्ट आपण पोचलोय. अजून 10 मिनिटं ना बारक्या. 10 मिनिटं. होय होय. 10 मिनिटात आता आपण पोचू वरती. हा नजारा बघा काय क्लास वाटतोय. हो हे बघा हा तुम्हाला जो स्पॉट दिसतोय ना तिथून आपण वरती आलो आहोत. तिथून आता इथे आलोय. बघा किती मस्त नजारा दिसतोय. चल हा ठीक आहे. छोटा ट्रॅक आहे जरा मस्त आहे. जास्त काय वाटलं नाही. आरामात आलो. किमान अर्धा तास ना रे. हा मी आला 5 मिनिटं. काय हा थोडासाच आहे ना अजून. नाही झाला. हा झाला हे बघ हा जो डोंगर दिसतोय ना तो सालवा डोंगर आहे. आणि ते पण एक देवस्थान आहे. हे पण देवस्थान आहे. ते पण देवस्थानच आहे. आणि या साईडला अजून एक अशी डोंगरची रांग आहे. ती इथून झाडांमुळे दिसत नाही सध्या. वर जाऊन दाखवता येईल. हा आणि हा जो दिसतोय ना हा डोंगराच्या टॉपला गेला जो व्ह्यू आहे ना तो वेगळा व्ह्यू आहे. एक नंबर व्ह्यू आहे असा. सो चला वरतीच अजून पोचलो नाही आहे. पटापट जाऊया आणि वरतून बघूया की सीन कसे आहेत, नजारे कसे आहेत एकदम. ड्रोनने काय तुम्हाला बोलतो spot बारक्या? दाखवण्यात येईल. हा पुढे वरती गेल्यावर जर पाऊस नसेल आणि हवा कमी असेल तर आपण नक्की ड्रोन उडवणार आहेत. मस्त ड्रोन उडू. बघू की कसा ड्रोन व्ह्यू कसा येतोय तो बघू आपण. पाऊस बघा मस्त ना सुरू झाला आता. ही शेड ना गावकऱ्यांनाच बांधलेले. जो नजारा आहे ना हा ह्या साईडला बघा वरती असा काय मस्त नजारा आहे. पाऊस पूर्ण सिनरी आणि पूर्ण हिरवं हिरवं गार झालं त्यामुळे मस्त वाटतं. आणि जर तुम्ही असा पाठच्या साईडला फिरलात ना पाठच्या साईडला तर तिकडे बघा तुम्हाला आता पूर्ण मगाशी दिसत होतं आता काहीच दिसत नाही. पूर्ण धुका झालाय. एक नंबर क्लायमेट झालाय पद्धतशीर. गार्डन लगा. आता आपल्याला त्या पॉईंट दिसतो ना तिथे जायचं आहे. आणि ऑलमोस्ट आता पाऊस थांबला मस्तपैकी. सो सीन पण एकदम मस्त आहे. हॅलो गुड नाही हो बाबो. हा हे टाक ना. आता बारक्या आम्हाला गाईड करणार आहे. बारक्या नाही झालं तर सर्वांना उचलून घेऊन जा मेल्या. बारक्या मला खांद्यावर नेणार. जाऊया. हो तुम्ही जंगलातून आहे. थांबा लागेल. हा बघा बारक्या सुसाट आहे आणि आमची मंडळी येते. आता बघा हा जो मेन स्पॉट आहे पोचलो आहे फायनली. तिथे पोचायचं आहे आपल्याला. चला हां हे माझं गाव कोकीसरे. हा पूर्ण तुम्हाला डोंगर दिसतोय. त्याच्यानंतर ह्या साईडला एक वेगळं गाव आहे नादावडे. बघा
सध्या ढग भरले आहेत ना, त्यामुळे सीन बघा काय वेगळा आहे. थोड्या वेळाने पाऊस पण चालू होईल जोरदार. ऑलमोस्ट आपण पोचलो आहेत. तर शिंगी आहे, एवढा डिस्टन्सला आता पोचलो की झालं फायनली आपण शिंगी देवीच्या मंदिरात पोचू. आता आपण पडला की डायरेक्ट घासत घालती. तू पोटावर उडी मार. काय थांबतो? अरे आता नाही आडवा. काय फोटो काढतोय? दोघे दमले खाली बसले असं जरा दाखव. हा एक बस. आमचे भाऊ बंद बघा हा टेकवत टेकवत चालले आहेत. चल बघू. हा असा डोंगर आहे. तो एक पॉईंट दिसतोय, त्या पॉईंटपासून आता इथे वरती चालत आलो आपण. हो तुम्हाला दिसत असेल तर ढग अर्धे खाली उतरले, पूर्ण धोका आहे. वरती तुम्हाला तो झाड दिसतंय, ते आपलं शिंगी देवीचं मंदिर आहे. आपण फायनली पोचलो आहोत. सो हे बघा ढग खाली उतरले. क्लायमेट एक नंबर झाला आहे. थकवा लागला आहे कारण का खूप दिवसांनी ट्रॅक केला आहे. सध्या सवय ट्रॅकची मोडलेली आहे. फायनली आपण पोचलो आहोत आणि चप्पल आपण इथेच काढणार आहोत कारण मंदिर आहे वरती, त्यामुळे चप्पल काढून तिथे काढायची नाही, इथेच काढून जाणार आहोत. ते काढले आहेत. चला आता फायनली शिंगी देवीचं मंदिर. हो हो मस्त. हे शिंगी देवीचं मंदिर आहे. हे खूप जुनं मंदिर आहे. या आमच्या आजोबांच्या अगोदरपासूनच असे हां पूर्वजांचं आहे. फायनली आपण पोचलो शिंगी देवीच्या वरती मंदिराच्या इथे. आता थोडं दर्शन करू. सो मी दर्शनासाठी नारळ आणि अगरबत्त्या आणल्यात, त्या आपण देऊ आणि मग पुढे असं पुढच्या साईडला जाऊ. खाली खाली खाली. खाली लावतो येत लाव नारला जाऊ इथे सो इकडून एक वाट आहे वरती यायला. इथे फक्त याला दोन वाट आहेत, एक इथून आहे एक अशी या आपण इकडून आलो ती, आणि सेकंडवाली आहे ती त्या साईडला एकदम त्या साईडला.
पण आता आपल्याला जायचं नाही इथे. इथे ना धुका आहे मस्तपैकी. सो एकदा तिथे विजिट मारून येऊ मस्त, की सीन कसा येतो ते जरा बघू. हा जो डोंगर आहे ना तो जास्त मोठा नाही आहे, छोटा आहे. म्हणजे हा एवढा पॅसेज इथून त्या साईडला थोडासा आहे आणि ह्या साईडला आहे. सो आपण आता ह्या साईडला जाऊन बघूया कसं आहे काय. हिरवळ बघा मस्त आहे, पायाला बिलकुल दगडं इथे लागत नाही आहेत. मस्त वाटतंय, मस्त सॉफ्टी सॉफ्टी लागते. चला बघू. जंगल टाईप आहे थोडं, इथे दिसत असेल तर तुम्हाला. बघा म्हणजे एकदम तुम्ही जरी हात जरी पुढे गेलात ना तर तुम्हाला त्या ढगांचा ओलावा जाणवेल असं आहे. इथे थोडी दगड आहेत पण ओके. आम्ही चपला त्या साईडला काढल्या त्यामुळे ते चपला घालून येऊ शकत नाही. खूप मस्त वाटतं इथे वातावरण. पाऊस येऊन जाऊन आहे त्यामुळे जरा बरं वाटतं, कारण कंटिन्यू असतं ना तर हालत बेकार झाली असते. येऊन जाऊन आहे त्यामुळे काय वाटत नाही. तो मागाशी डोंगर जिथून तो सीन बघितला तोच आहे ॲज इट इज, काही वेगळा नाही आहे. बट बरं वाटतं, मस्त वाटतं दिसाल तर बघाल तर. हा बघा ते ढग बघा, हां ह्याच्यात क्लिअर दिसतं आहे, तुम्ही ढग बघू शकता एक नंबर असा. चला पुढे जाऊया थोडंसं. ती पाठी राहिली ते येतात आहे. हवा मस्त सुटली आहे. सो खालतून आमचं गाव दिसतंय तुम्हाला. जेवढं जोपर्यंत तुम्ही बघाल ते गावच आहे. तो एक समोर छोटासा डोंगर आहे, तोही मस्त आहे. हा तो डोंगर तुम्हाला सांगितलाच आहे मी. एक नंबर असा सीन आहे. दादा उतरतात आहे. बारक्या चप्पल घाल मेल्या. चला आपण आता खालती उतरू. आधार म्हणून ही छडी आहे. छडी नाही रे, छत्री आहे. माफ करा मित्रमंडळी, माझ्या मित्राचे सबस्क्रायबर. तो पण माझा. मला असं वाटतंय आवर्जून तुम्ही हा ब्लॉग बघता सबस्क्राईब कराल. इतके छान व्हिडिओ आणि इतका छान निसर्ग तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. तर आम्ही तुम्हाला कुठे आहे ते सांगणार नाही, फक्त डोंगराचं नाव सांगतोय. शिंगी देवीचा डोंगर आहे. तर एकदा भेट द्या. पण असं करू नका बाकीचे पर्यटन स्थळे बंद झालीत तसे. थोडे जण या, 4-4, 5-5 जण. इथे माझा मित्र आहे, तो गाईड करेल तुम्हाला कसं यायचं कसं नाही ते. फक्त उतरताना चढताना स्वतःचा विचार करून चढावं, कारण उतरताना माझे काय हाल होतोय ते बघा आता. चला फायनली आता उतरतोय. बघूया आता मजा उतरताना काय करतात आहे. चलो यांच्या व्हिडिओ काढण्याच्या नादामध्येच उतरायचं सोडून देतात आहे. चल मेला आता. हा थ्रिल आहे ना, एक म्हणजे घरी गेल्यानंतर मला कळेल की हा थ्रिल माझ्या अंगाशी किती आलाय.
फायनली आपण मागाच्या स्पॉटला आलो आहे. डोंगर पूर्ण उतरून आलो आहे. व्यवस्थित आलेत पोरं. तिथे जरा आपण ट्राय करू. पोरं म्हणजे कुठली रे? हा मुलं माझी नाही. मग ट्राय करू ड्रोन उडवायचा. हवा नाही आहे त्यामुळे ड्रोन व्यवस्थित उडेल. सो थोडं ट्राय करू ड्रोन उडवायचा. बघू एक ड्रोन शॉट घेऊ आणि मग आपण व्हिडिओ इथेच थांबू. आधी ड्रोन शॉट घेऊ. ओके चला बघू ड्रोन शॉट. फायनली आपला ट्रॅक कंप्लीट झाला आहे. म्हणजे आपण वरती शिंगीवर जाऊन आलो आहे मस्तपैकी. आणि इथे आता उतरलो. इथे मस्त हवे तसे आपल्याला ड्रोन शॉट भेटलेत. एकदम व्यवस्थित ड्रोन शॉट भेटलेत. त्यामुळे आता आपला झालं आहे पूर्ण व्हिडिओ शूट. फिरून पण मस्त आलं आहे. आणि फिरण्यासाठी ना खूप उत्तम प्लेस आहे. इथे कोणच नाही आहे त्यामुळे ना आम्ही व्यवस्थित फिरलो. व्यवस्थित जागा कॅप्चर केला. आता आपण चाललो आहे खाली उतरतो आहे. सो आपला हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे कारण का जास्त मोठा व्हिडिओ नाहीच अर्थ. आणि ऑलरेडी पूर्ण जेवढी सिनरी होती ती कंप्लीट केली कॅप्चर केली. तुम्ही व्हिडिओ बघितली असाल. कसा वाटला तर ते सांगाच नक्की. सर थांबूया आपण आता इथे व्हिडिओमध्ये कारण का आता आपण पोचू. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला तर विसरू नका. आणि नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काही आवडलं असेल तर नक्की काहीतरी इम्प्रूव्हमेंटसाठी पण तुम्ही मेसेज करू शकता. सो लास्टपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू. तो भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय.